रिमझिम पाऊस पडला, मला भिजून गेला आणि भिजून गेल्यानंतर मला काहीतरी आंबट खाऊसं वाटतंय. पण आंबट तुम्हालाही खाऊसं वाटत असेल, पण आंबट शौकीन नावाचा एक सिनेमा आला आहे. त्याआधी म्हणजे काही खाण्याआधी एक माझी मैत्रीण आहे, या फिल्मची ॲक्ट्रेस आहे, जिला तुम्ही बघितलेलं सुद्धा आहे ट्रेलरमध्ये. मानिनी आपल्यासोबत आहे. खूप खूप स्वागत श्रेष्ठ महाराष्ट्र या चॅनलमध्ये. थँक्यू. मानिनी, आंबट शौकीन हा जो सिनेमा आहे, ह्या सिनेमात मला वाटतं पावसाळ्याच्या वेळी एक तर सिनेमा येतो आहे. हां, आम्हाला एक आंबट ऑब्व्हियसली लोकांना खाऊसं नेहमीच वाटतं 12 महिने. पण आंबट शौकीन हे नाव कसं डायरेक्टर प्रोड्युसरनी विचार केला असेल आणि तुझ्यापर्यंत पोचलं तेव्हा तुझी काय तयारी होती? आंबट शौकीन हे नाव का दिलंय हे खूप गमतीशीर कारण आहे याच्या मागे. तर 13 जूनची वाट बघा फक्त, लवकरच कळेल की हे टायटल का आहे फिल्मला. आणि मला तर वाटते की खरंच हे टायटल जेन्युइन आहे. हा शब्द सगळ्यांच्या ओठांवर असतोच की अच्छा आंबट शौकीन की अच्छा ही मंडळी म्हणजे आंबट शौकीन. तर मूवीचा विषय जो आहे तो हनी ट्रॅप विषयावर आहे फिल्म, आणि त्याला हे साजेसं टायटल आहे आंबट शौकीन. आणि का आहे हे गमतीशीर आहे. सो जस्ट वेट फॉर 13 जून. एकतर सिनेमा जेव्हा येतो एक वाटतं आपलं प्रत्येक कलाकाराला वाटतं की हा सिनेमा मला करायचाच आहे, ह्याच्यात मला एक रोल मिळाला पाहिजे, बस मला माझी कला दाखवायची आहे लोकांना. जेव्हा सिनेमाची स्क्रिप्ट किंवा डायरेक्टर प्रोड्युसर किंवा तुला अप्रोच करण्यात आलं होतं, तेव्हा तुला माहिती होतं या सिनेमामध्ये आणखीन काही स्टार्स आहेत जिथे आपल्याला एक जागा बनवायची यांच्यामध्ये, असं तुला त्यांनी सांगितलेलं? हो हो नक्कीच. अक्षय टंकसाळे कास्टिंग डिरेक्टर आहे या फिल्मचा, आणि ऑब्व्हियसली डिरेक्टर निखिल वैरागर आहे. तर या दोघांचं एकमत होतं मला कास्ट करण्यामागे, आणि निर्माते निलेश राठी आहेत. सो त्यांनी एक रेकमेंडेशन दिलं होतं माझं की मानिनीला आपण कास्ट करू शकतो. आणि जसं हे फायनलाइज होत गेल्या प्रोसेस, तेव्हा डेफिनेटली स्टारकास्टबद्दलही मला अंदाज आला की या फिल्ममध्ये कोण कोण आहे. भाऊ कदम आहेत, प्रार्थना बेहरे आहे, पूजा सावंत आहेत, अभिजित खांडकेकर, अशी बरीच छान स्टारकास्ट या फिल्ममध्ये आहे. आणि त्याच्यात माझासुद्धा एक महत्त्वाचा रोल आहे. नेहा हे कॅरेक्टर मी करते. आणि अक्षय निखिल दोघांनी सांगितलं होतं की नेहा ही या फिल्मचा गाभा आहे. सो खूप जबाबदारीचं काम होतं हे, आणि जबाबदारीचं दडपणही होतं की मी तो रोल व्यवस्थित करू शकते का. हनी ट्रॅपमध्ये ज्या मुली असतात, ज्या पुरुषांना मोहाच्या जाळ्यात अडकवतात, सो ज्या दिसायला देखण्या असतात, मादक असतात, तर तसा हा रोल करणं डेफिनेटली माझ्यासाठी एक चॅलेंजिंगच काम होतं. कारण की रिअल लाईफमध्ये आय वेअर फुल क्लोज आणि मी असं डेनिम जॅकेट्स, मेसी बन, विदाऊट मेकअप असते माझ्या फ्रेंड्समध्ये. सो माझा तो एक कम्फर्ट झोन असतो की मी असे एकदम झल्ली बनून निघते बाहेर. आणि आंबट शौकीन फिल्ममध्ये नेहा कशी चालणार आहे, कशी बोलणार आहे, तिच्या वागण्यात एक वेगळी अदाकारी आहे, ती आकर्षित करते पुरुषांना. सो हे असं कॅरेक्टर नेहाचं आहे. तर चॅलेंजेस होते, पण निखिल आणि अक्षय दोघांनी पण मला खूप छान समजावून सांगितले, त्या कॅरेक्टरचे बारकावे समजवले. सो एक इझी झालं मला ते परफॉर्म करायला. आता सेटवरती ऑब्व्हियसली मजा खूप आली असेल, मला वाटतं की असा एक किस्सा सांग ना जिथे तुला असं वाटलं की यार हा सांगितला पाहिजे ह्या लोकांना फिल्मच्या आधी. तो एखादा कोणताही किस्सा जो शूटच्या दरम्यान तुम्ही प्रँक असेल किंवा काय पण. माझे सीन्स जे आहेत ते पूर्ण असे तोकड्या कपड्यांमध्ये, की एक शॉर्ट मिनी स्कर्ट आहे, क्रॉप टॉप आहे, जेणेकरून ती हॉट अँड सेक्सी दिसावी नेहा. सो निखिल, अक्षय हे यांना मुलींबद्दल इतकी रिस्पेक्ट आहे की आपल्या ॲक्ट्रेसेस कम्फर्टेबल आहेत का सेटवर, त्यांना काही त्रास तर होत नाही ना, त्यांच्याकडे कोणी वाईट नजरेने तर बघणार नाही ना. सेटवर कोणीही तसं नव्हतं, यांना एक उगाच काळजी होती. सो डिरेक्टर जे आहे आमचे निखिल वैरागर, ते फिल्म डिरेक्ट करता करता मानिनी ठीक आहेस ना, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही ना. आणि त्यांनी एक त्यांचं असिस्टंट डिरेक्टर होते की लाईट्समॅन, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली, त्यांना बोलवलं आणि सांगितलं की मानिनीकडे कोण कोण बघतंय ना, सगळ्यांना बाहेर काढ. आणि मी म्हटलं की कोणीच वाईट नजरेने बघत नाही, सगळे प्रोफेशनल होते. पण मला ते खूप छान वाटलं की त्यांना किती रिस्पेक्ट आहे आपल्या ॲक्ट्रेसेसबद्दल. आणि तो जो कोणी पर्सन होता ऐकणारा सरांचं, निखिलचं, तर तो बोलला की चलो सब फालतू के लोग आउट. म्हटलं अरे फालतू कसं काय म्हणतोस त्यांना. सो हसूही येत होतं, पण माझा शॉर्ट रेडी होता, सो आय कंट्रोल्ड माय लाफ.
एक कलाकार ऑब्व्हियसली तुम्ही जेव्हा बोल्ड सीन देता किंवा बोल्ड सिनेमांमध्ये काही ॲक्टर्सनी आधी काम केलेलं आहे त्यांना नेहमी विचारलं जातं की हा कॅरेक्टर तसा आहे, पण ॲक्च्युली तो फक्त रोल पुरती असतो. तो काही समाजासाठी वावरण्यासाठी रोजचा नसतो. तो रोल संपला, मूवी संपली की विषय संपलेला असतो, तुमच्यासाठी वेगळा चॅप्टर असतो. घरी कसं कन्व्हिन्स केलं की ह्या सिनेमामध्ये हा कॅरेक्टर आहे, मला हा कॅरेक्टर करायचा आहे? ओके, हां, घरच्यांचं तर मत घेणं मला गरजेचंच होतं, कारण डेफिनेटली ही बोल्ड भूमिका आहेच. नेहा जे कॅरेक्टर आहे ते बोल्ड आहे. तिच्यामुळे जो काही फिल्मवर एक इम्पॅक्ट पडतो, तर ते माझं एक बोल्ड डिसिजन पण होतं की या रोलसाठी हो म्हणणं. आणि मी तर म्हणते की बोल्डनेस आपण कशाला म्हणतो, निखिल जो डिरेक्टर आहे त्यांनी ही कन्सेप्ट आणणं हे सुद्धा एक बोल्ड डिसिजन आहे. हनी ट्रॅप या गोष्टीचे इतके दुष्परिणाम पण आहेत की ह्या ज्या सुंदर मुली असतात त्या हनी ट्रॅपमध्ये अडकवून, पुरुषांना अडकवून गुप्तहेरसुद्धा आहेत काही मुली. सो या देशातली बातमी त्या देशात पोहोचवणं असेही उद्योगधंदे यांचे चालतात या मुलींचे. सो दिस इज व्हेरी सिरियस. मागे एक न्यूज होती की एका सैनिकाला अटकही झाली होती यामुळे. त्याची काहीच चूक नसेल कदाचित, पण हे जाळ्यात अडकवण्याचं काम हे भयंकर आहे. आणि मॅक्सिमम केसेस अशा आहेत की त्यात सुसाईड केलं आहे काही तरुणांनी, त्याच्यात पौगंडावस्थेतली मुलंसुद्धा आहेत. तर हा टॉपिक खरंच सिरियस आहे. आणि जेव्हा मला स्क्रिप्ट सांगितली गेली होती, मला या रोलबद्दल सांगितलं गेलं होतं, तेव्हा एक खूप प्रोफेशनल अप्रोच होता अक्षयशी बोलण्याचा माझा, की ओके मग काय रोल आहे माझा नक्की, तू कसं डिझाईन केलं आहेस हे कॅरेक्टर. सो एक प्रोफेशनल ॲक्टर म्हणून आपण जे बोलतो ना कम्युनिकेशन, सो ते तसंच होतं. आणि जेव्हा हे सगळं बोलणं झाल्यानंतर मी माझ्या घरी आले, तेव्हा काही दिवसांनी माझ्या एका मित्राचा फोन आला होता की माझ्यासोबत हे असं असं झालं आहे. एका मुलीने रँडमली कॉल केला आणि तिने मग डायरेक्ट तिचे कपडे वगैरे काढले आणि मला काही सुचलंच नाही की नक्की हे काय होतं. आणि तो मुलगा खूप डिसेंट आहे मित्र माझा, पण तो घाबरला या गोष्टीने की हे असं का झालं. आणि आता ती मुलगी कॉल करते की तू मला पैसे दे, नाहीतर मी तुझं स्क्रीन रेकॉर्ड केला आहे, तुझा फेस दिसतोय त्याच्यात आणि मी नेकेड आहे आणि तुझा फेस दिसतोय हे दिसतंय, तर तू मला पैसे दे, नाहीतर हे मी सगळीकडे व्हायरल करेल. आता या मित्राचं एक राजकारणी बॅकग्राऊंड होतं, त्यामुळे तो भयंकर घाबरला. तो मित्र मला म्हणतोय की ती मुलगी तर निर्लज्जच असेल, पण बदनामी माझी होईल. तेव्हा कळलं की पुरुषांची अब्रू ही किती इम्पॉर्टंट आहे. एखादं या गोष्टीचा मिसयूज झाला तर लाईफ स्पॉईल होऊ शकतं एखाद्या तरुणाचं. म्हणून तू ही भूमिका स्वीकारली. सो आणि मला तेव्हा असं वाटलं की हा विषय म्हणजे जे एक फक्त ॲक्टर म्हणून जो एक प्रोफेशनल अप्रोच होता ना, तो मी जरासा बाजूला ठेवला आणि मनाने विचार केला की किती छान टॉपिक घेतला यांनी. ही फिल्म खरंच लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. आणि असं आता जसं आपण सिरियस झालोय बोलताना, फिल्म तेवढे सिरियस नाही आहे. खूप हसी मजाक मस्तीमध्ये एक हळूच आम्ही असं इंजेक्शन टोचणार आहे. ते ट्रेलर बघून, टीजर बघून आमच्या लक्षात आला, सिनेमा जो आहे ना, ॲक्च्युली उत्सुकता आहे आमच्या सगळ्यांनाच पाहण्याची. सिनेमामध्ये कॅरेक्टर्सच असे आहेत. पार्थ असेल तर पार्थ तर मला वाटतं की ह्याच्या आधीचे पण त्याच्या ज्या मूवीज होत्या त्या काइंड ऑफ होत्या, म्हणजे या सिमिलर टॉपिक्स असे तू बोलू शकतेस. पण हा जॉनर होता त्याच्या ह्याच्यामध्ये, ह्युमर होतं, थोडंसं वल्गॅरिटी मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, पण ते आपल्याकडे शक्य होत नाही, कारण मराठी ऑडियन्स, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती हे सगळं एक लिमिटेशनपर्यंतच मला वाटतं आपल्याला बोल्डनेस वगैरे दाखवता येतं. हे खरं आहे. कारण की अमोल, जसं मी तुला आत्ता एक किस्सा सांगितला मित्राचा, तर त्यांनी मला हे सांगितलं की ती मुलगी कम्प्लिटली नेकेड होती आणि मी घाबरलो की माझी काही चूक नाही आहे याच्यात, मी नाही कॉल केला आहे. असं रँडमली एखाद्या साध्या भोळ्या पुरुषालाही असा कॉल येऊ शकतो. सो तू जस्ट इमॅजिन कर, ती मुलगी अख्खी नेकेड होती. फिल्ममध्ये आम्ही असं नाही दाखवू शकत, पण आम्ही विषय मांडू शकतो की असे कॉल्स येतात आणि ते तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. मानिनी, हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय? आणि ब्लॅकमेलिंग खूप जास्त प्रमाणात केली जाते, मुलांसोबत जास्त गोष्टी घडल्या जातात. एक मुलगी म्हणून, एक ॲक्ट्रेस म्हणून ह्याकडे तू कसं बघतेस? हे बघ, आंबट शौकीन ही जी फिल्म आहे ती पुरुषांच्या फेवरमध्येच बनली आहे. सो ब्लॅकमेलिंग आणि खंडणी वगैरे हे प्रकार खरंच खूप विचित्र आहेत.
पुरुषांबद्दल मला पर्सनली खूप रिस्पेक्ट आहे. मग माझ्या आयुष्यातले जे पण पुरुष असतील, माझे कॉलेजचे मित्र असतील किंवा प्रोफेशनल लाईफमधले कलिग्स असतील, माझे बाबा किंवा माझा सख्खा भाऊ, तर यांबद्दल मला खरंच रिस्पेक्ट आहे. आणि त्यांच्यासाठी एखादी फिल्म बनते आहे की त्यांनी कुठेतरी सावध राहावं, तर मला अभिमान आहे की मी या फिल्मचा भाग होऊ शकले. आणि राहिला प्रश्न की हनी ट्रॅप म्हणजे एक्झॅक्टली कसलं ब्लॅकमेलिंग होतं, तर मोस्टली यामध्ये सुंदर मुली इन्व्हॉल्व असतात की ज्या पुरुषांना मोहाच्या जाळ्यात अडकवतात. आणि ब्लॅकमेलिंग मोस्टली तेच असतं की त्याच्यात काही त्यांचे पिक्चर्स, पर्सनल प्रायव्हेट पिक्चर्स या मुली लीक करण्याच्या धमक्या देतात. आणि या धमक्या इतक्या खालच्या थरापर्यंत जाऊ शकतात की ऑफलाईन जी कमवलेली आपली अब्रू असते ह्या ऑनलाईन स्कॅममुळे ती धोक्यात येऊ शकते. आणि सगळेच पुरुष तितके स्ट्रॉंग नसतात. मला असं वाटतं की अब्रूवर जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आत्महत्या करणं हा त्यांना अंतिम आणि सोपा मार्ग वाटायला लागतो. सो दिस इज सिरियस. असा एखादा प्रकार तू मगाशी इंटरव्ह्यूमध्ये सांगितला सुद्धा तुझ्या मित्रासोबत झाला होता, पण असा होऊ नये त्यासाठी मुलांनी किंवा मुलींनी सुद्धा, कारण हे सगळ्यांसाठी सेमच आहे, मुलींना सुद्धा ब्लॅकमेल केलं जातं. मग अशा वेळी त्या लोकांनी ह्याकडनं कसं सावध राहायचं? असं एक ॲक्ट्रेस म्हणून, कारण तू इन्फ्लुएन्स करते इतक्या लोकांना, मोठ्या पडद्यावरती येणार आहेस, तर तुझा इन्फ्लुएन्स मोठा पडतो लोकांवरती, तर काय सांगशील? त्या मित्राच्या इन्सिडेंट्सवरून तर मला इतकं कळलं की मी त्याला कन्व्हिन्स केलं होतं की आपण पोलिसात जाऊयात, की हे बुरटे लोक आहेत ब्लॅकमेल करणारे. मला नाही वाटत ती मुलगी खरंच तुझं व्हायरल करेल. तू देऊच नकोस ना तिला पैसे, किंवा तू एंटरटेनच करू नको. पण हा आपल्या अब्रूमुळे इतका घाबरला होता की जर तिने केलं तर मग मी कुठे तोंड दाखवणार. सो मुलं घाबरतात ही गोष्ट मला कळली. आणि मला असं वाटतं की जर इतके बिनधास्त आणि असे छान आपल्या अवतीभोवती पुरुष मंडळी आहेत, सो तितक्याच सहजतेने एखाद्याला विश्वासात घेऊन, मग तुमच्या जवळच्या मित्रांना असू देत किंवा पेरेंट्सला असू देत, किंवा नाही जमत तर पोलिसांना तुम्ही सरळ सांगू शकतात की असं असं झालं आहे, हे प्रकरण आहे, यात माझी काहीच चूक नाही आहे, पण मी यात अडकलं गेलो आहे. जर हे विश्वासात घेऊन समोरच्याला सांगितलं तर कुठेतरी आत्महत्येचं प्रमाण नक्कीच कमी होईल, किंवा फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन या गोष्टी नक्कीच कमी होतील. म्हणून हा सिनेमा ॲक्च्युली त्या टॉपिकवरती बनवला गेला आहे आणि मेसेज तोच आहे, पण सिनेमामध्ये खूप धमाल आहे मला असं वाटतं. म्हणून आम्ही सगळे उत्सुकता आहोतच. मला एक सांग, ह्या सगळे जे कॅरेक्टर्स आहेत ह्यांच्यावर काम करतानाचा अनुभव कसा होता आणि किती मजा आली तुला? ज्या खूप लीड ॲक्टर्स आपल्या मराठीमधल्या आहेत, मी नाव नाही घेत, तूच सांगशील मला कोण कोण होते, काय काय ते लोक करतायत या फिल्ममध्ये, किती मजा केली त्यांच्यासोबत? ॲक्टर्स तर सगळेच कमाल आहेत. आणि पूर्ण या आंबट शौकीन या फिल्मची अख्खी टीम यंग आहे. प्रोड्युसर्स, डिरेक्टर्स, ॲक्टर्स. सो यंग टीम इज इक्वल्स टू फ्रेश टॅलेंट, फ्रेश कॉन्सेप्ट्स. सो सगळं काही इतकं छान नवीन नवीन आणि मस्त होतं. पार्थसोबत जास्त स्क्रीन शेअर आहे माझा. सो पार्थ खूप प्रोफेशनल ॲक्टर आहे आणि तो खूप डिसेंट आहे. सो मजा आली काम करताना. पण मी तर प्रेक्षकांना सांगेल की पार्थसाठी फिल्म बघा. पार्थ एक सरप्राईज पॅकेज असणार आहे की त्याला अशा रोलमध्ये कोणी कधीच बघितलं नसेल. सो मी त्याच्या आधीचे फिल्म्स बघितलेत, पण दिस इज गोन टू चेंज फॉर हिम. दिस इज गोन बी द बिगेस्ट चेंज फॉर हिम. पूजा असेल, प्रार्थना असेल, ह्यांच्याबरोबर थोडंसं तुला स्क्रीन शेअर करावं लागलं असेल, किंवा ह्यांच्यावर जेव्हा स्क्रीन शेअर, सिक्रेट ते सिक्रेट आहे. ठेवेन. मला एक सांग, इथे सगळ्यांनी मिळून फॅमिलीसोबतच नाही, मित्रमैत्रिणींसोबत, इवन आजोबा आजींसोबत सुद्धा हा मूवी बघण्यायोग्य आहे का? नक्कीच नक्कीच नक्कीच. इट्स अ फॅमिली मूवी. UA सर्टिफिकेट आहे ऑब्व्हियसली, त्यात आक्षेपार्ह असं काहीच नाही आहे. जे वास्तव आहे ते आम्ही समाजाचं भान ठेवून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मग आम्ही सगळ्यांनी, म्हणजे जे ऑडियन्स आहे श्रेष्ठ महाराष्ट्रावरती जी तुला बघते, आंबट शौकीन येण्यासाठी किंवा त्यांना उत्सुक करण्यासाठी तू एक मेसेज काय असेल जेणेकरून त्या सगळ्या प्रेक्षकांनी हा सिनेमा पाहिला पाहिजे? फिल्मचा जॉनरा जो आहे तो कॉमेडी आहे, तर डेफिनेटली खूप आवडेल सगळ्यांना. आणि एंटरटेनमेंट तर भरभरून आहे. मी तर म्हणेल की तुमचं जेवढ्या किमतीचं तिकीट आहे ना त्याच्या दुप्पट तिप्पट तुम्हाला पैसा वसूल ही फिल्म असणार आहे. आणि इतकीही मला खात्री आहे की बराच ऑडियन्स फिल्म रिपीटेडली बघणार आहे.
सो तेवढं एन्जॉयमेंट आहे, कारण की लिटरली स्क्रिप्ट वाचूनच आम्ही खूप हसलेलो की ओ माय गॉड, ऑडियन्स वेडी होणार आहे हसून हसून. सो हसत खेळत छान पद्धतीने आंबट शौकीन हा सिनेमा एका सिरियस विषयावर भाष्य करतो, ज्याला आपण लीगल भाषेमध्ये सेक्स्टॉर्शन असं म्हणतो, ज्यामध्ये खंडणी वसूल केली जाते हे ते. सो टॉपिक सिरियस आहे, पण खूप मजेशीर गमतीशीर पद्धतीने आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, तिकीट बुक करा आणि मला वाटतं आमचे रील्स किंवा व्हिडिओ व्हायरल होतील, किंवा हा कंटेंट केल्यानंतरसुद्धा कमेंट करून हे करा, मला टेक्स्ट करा, मेसेज करा. होऊ शकतं मानिनीसोबत तुम्हाला फ्युचरमध्ये मानिनीसोबत तुम्हाला फिल्म बघण्याची संधीसुद्धा मिळू शकते. सो फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी जर तुम्ही उत्सुक असाल तर मी तिला विनंती करेन, 2 तिकीट्स मानिनीकडनं तुमच्यासाठी असतील, ते बुक होतील आणि जवळच्या सिनेमागृहात तुम्ही जाऊन सिनेमा पाहू शकता. तर मला वाटतं सगळ्यांनी जा, एन्जॉय करा, पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र. कॅमेरा विजय शॉ सोबत मी अमोल आणि मी मानिनी.